नमस्कार. आम्ही दोघींनी पाहिलेला व्हिएतनाम या सिरीजमध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर हा थोडासा व्हिएतनाम हा जनरली फार लोकांच्या लिस्टमध्ये नसलेला, पण आता नव्यानं बरेच तिथे पर्यटक येऊ लागले आहेत असा देश. खरं तर व्हिएतनाम म्हटलं की आपल्याला बऱ्याचशा जुन्या इंग्लिश पिक्चरमध्ये युद्धाच्याच कथा आठवतात. पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे आणि हा देश खूप सुरक्षित आहे फिरण्याच्या दृष्टीनं आणि महिलांच्या दृष्टीनं पण. तर आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की व्हिएतनामला कसं गेलो, किती खर्च आला, तिथे काय काय पाहण्यासारखं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला काय काय तिथे अनुभव आले हे आपण पाहणार आहोत. याचे एक 3-4 भाग होतील पुढे पण या पहिल्या भागामध्ये या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर व्हिएतनामला जाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतो तो व्हिसा. भारतीय लोकांना साधारणपणे 2,500च्या जवळपास व्हिसा लागतो आणि हा ई-व्हिसा या स्वरूपामध्ये आपल्याला एक 4-5 दिवसामध्ये मिळून जातो. आणि त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे जे आहे ते आपल्याला काही साईट्सवर उपलब्ध आहे आणि ते फार अवघड नाही आहे, सोपं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला व्हिएतनामला जायचं तर कोणत्या एअरलाईन्स, तिथल्या महत्त्वाच्या ज्या 2 एअरलाईन्स आहेत त्या म्हणजे व्हिएतनाम एअरलाईन्स आणि व्हिएटजेट. त्यातल्या व्हिएटजेटमध्ये काय आहे, बऱ्याच वेळेला तुम्हाला फक्त 7 किलोच वजन अलाउड असतं आणि त्याची तिकीटं पण थोडी स्वस्त आहेत. आणि व्हिएतनाम एअरलाईन्स जे आहे त्यामध्ये तुम्ही 25-30 किलो असं वजन नेऊ शकता आणि 2 बॅग पण आपल्याला नेता येतात त्याच्यामध्ये. म्हणजे एक मोठा बॅगेजचा पीस बॅगेजमध्ये जो जातो तो आणि एक आपलं हँड लगेज ह्याच्यामध्ये. काय आहे की व्हिएतनाम जर देश हा भौगोलिकदृष्ट्या जर तुम्ही बघायला गेलात तर असं वरपासून खालपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे असं तो छोट्या भागामध्ये एक टाईपचं वेदर वगैरे असं नाही आहे तिथे. जॉग्राफिकल कंडिशनच त्याची अशी आहे की हा असा लांबीमध्ये पसरलेला देश आहे. तर आता इथे जर पाहायला गेलात तुम्ही तर महत्त्वाची जी शहरं आहेत ती म्हणजे हॅनॉय, दा नांग आणि हो ची मिन सिटी ही महत्त्वाची काही शहरं आहेत. त्यातलं हॅनॉय आहे एकदम उत्तरेच्या साईडला आहे, दा नांग मधल्या भागात आहे आणि खालच्या साईडला आहे हो ची मिन सिटी. तर आम्ही असं ठरवलं होतं की एका ह्याच्यामध्ये ते सगळं बघणं शक्य नाही आहे, कारण की मी कोणताही देश बघताना सावकाशीने बघते. अगदी बाहेरच्या ज्या टूर्स असतात त्याप्रमाणे अगदी 4 दिवसामध्ये पूर्ण देश बघितला असं मी कधीच करत नाही. भले आपल्याला वेळ लागो, भले आपण एखाद्या साध्या हॉटेलमध्ये राहू, पण आपण तो देश म्हणजे त्या भागात जो काही आपण गेलो आहे गाव बघायला ते व्यवस्थित बघायचं असं माझं असतं. तर त्यामुळे आम्ही ठरवलं आपण हॅनॉय बघायचं. हॅनॉयच्या जवळ एक निन बिन म्हणून आहे ते पाहायचं आणि दा नांग आणि त्याच्याजवळ होय ॲन नावाचं एक गाव आहे ते पाहायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आमचं जे फ्लाईट होतं ते हो ची मिनला एक थोडासा स्टॉप होता त्याचा आणि त्याच्यानंतर आम्ही दा नांगला पोचलो संध्याकाळी. त्याच्यानंतर दा नांगला आम्ही चक्क 6 दिवस जवळजवळ होतो. आता ह्या 6 दिवसामध्ये तुम्ही काय केलं असं तुम्हाला फार वाटेल की बाबा एवढे दिवस एकाच गावी कशासाठी. तर त्याबरोबर एक आहे की दा नांगच्या जवळच एक होय ॲन म्हणून गाव आहे, तर त्याच्यासाठी पण 1-2 दिवस ठेवले होते वेगळे. पण या दा नांगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही गेल्यानंतर एकदम नवखा देश होता आणि करन्सी वगैरे पण सगळी आपण नेलेली होती, जी मी ती डॉलर्समध्ये नेलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चेंज करायला जेव्हा गेलो तेव्हा सगळ्या बँका बंद होत्या आणि कोणत्याच बँकेमधून म्हणजे माझं मी कार्ड पण नेलं होतं तर त्याच्यातून सुद्धा काही पैसे काढता येणार आणि काहीच, त्यामुळे आमचा अर्धा पाऊण दिवस वाया गेला आणि आम्हाला कुठंच काही सापडेना. त्याच्यानंतर हॉटेलवर आल्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा ते हॉटेलवालेच म्हणले की ठीक आहे, तुम्ही एवढं काही काळजी करू नका, तुमचे डॉलर्स आम्हाला दाखवा आणि त्याचं आम्ही तुम्हाला चेंज करून देतो. त्यामुळे ते आमचं काम सोपं होऊन गेलं. त्यानंतर मग दुसरा जो दिवस होता तर तो आम्ही कुठं जायचं आहे काय नाही या गोष्टीचं बघण्यात घालवला. म्हणजे ॲक्च्युली आमचे पहिले 2 दिवस आम्ही काहीच पाहिलं नाही. तसं थोडं पावसाळी वातावरण पण होतं, त्यामुळे बाहेर जाणं आणि थोडंफार हिंडून जवळच्या भागाचा आढावा घेणं एवढ्याच गोष्टी या 2 दिवसामध्ये केल्या. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे राहण्याचा, म्हणजे हॉटेल्स कशी निवडायची. तर हॉटेल निवडताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथे किचन मात्र तुम्ही एखादं किचनेट तरी असलेलं घेतलं पाहिजे. कारण की जे लोक व्हेजिटेरियन आहेत तर त्यांना तिथले बाहेरचे सगळे पदार्थ खाणं म्हणजे जे नॉनव्हेज आणि त्याच्यातही काही वेगवेगळे पदार्थ असतात ते आवडत नाहीत आणि खाता येत नाहीत. शिवाय जे लोक नॉनव्हेजवाले आहेत त्यांनासुद्धा ती चव तिकडची आपल्याला प्रत्येक वेळेलाच पटेल असं नाही. तर त्यामुळे आपलं किचनेट जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही इन्स्टंट पोहे म्हणा किंवा मसाले भात हे अशा काही गोष्टी ज्या सोप्या आहेत त्या बनवून तुम्ही खाता येतात. किंवा काही तयार जे पॅकेट्स असतात रेडी टू इट तर ते पण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून फक्त बनवले किंवा गरम पाण्यामध्ये उकळून त्याचं काही करता आलं तर तसेही पदार्थ आपल्याला तिथे बनवता येऊ शकतात. त्यामुळे तसेच हॉटेलं घ्यावेत. आता तिथे बरीच इंडियन रेस्टॉरंट पण आहेत आणि तिथे पण आपण काही वेळेला जेवण करू शकतो. दुसऱ्या दिवशी मात्र आम्ही जाण्याचा प्लॅन केला होता तो म्हणजे बाणा हिल्स.
इथलं एकदम बरंच प्रसिद्ध आहे एकदम तिकडे आहे. तर ह्या बाणा हिल्स म्हणजे काय आहे, ते एक हिल्स म्हणजे एक टेकडीच आहे. पण त्याच्यावर एक फन पार्क म्हणतात तशा पद्धतीने पण थोडा भाग आहे. आणि त्याचबरोबर असं जे चित्र असतं व्हिएतनाम म्हटल्यानंतर दाखवतात की 2 हातांवर एक पूल आहे. अशा पद्धतीचं एक चित्र असलेला एक पूल त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याचं तिकीट मात्र चांगल्यापैकी होतं भरपूर. म्हणजे 3,000 ते 4,000 रुपये तिकीट एका माणसाला आहे. आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही बरंच इकडे-तिकडे सर्च केलं. त्यामध्ये क्लूक नावाची एक साईट आहे, त्याच्यावरून पण तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यामध्ये अजून असं पण आहे की एक रात्रीचं जर तिकीट घेतलं तर ते पण तुम्हाला स्वस्तात मिळतं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की स्वस्त करण्याच्या भानगडीत पडू नये. रात्रीच्या वेळेला जर गेलं तर तुम्हाला तिथे फारसं काहीच बघायला मिळत नाही. थोडं लायटिंग वगैरे सगळं छान असतं, पण बघण्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे नीट बघता येत नाहीत, वेळ कमी पडतो. त्यामुळे दिवसाचंच तिकीट काढावं. आणि त्यामध्ये नेमकं आम्हाला आमच्या हॉटेलकडून एक चांगलं डील मिळालं की जे 4,000मध्ये तुम्हाला दुपारचं जेवण पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आणि येणं जाणं पण इन्क्लूड. तर त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये तेच आम्ही घ्यायचं असं ठरवलं. आणि सकाळी लवकर अगदी 7 वाजताच त्यांची बस घ्यायला आली होती. आणि एक दीड पावणे 2 तास साधारणपणे जायला वेळ लागला तिकडे. वाटेत थोडे 1-2 जणांना घेत पण गेली गाडी. आणि जे पोचलो आम्ही ते साधारणपणे एक 10 सव्वा 10च्या दरम्यानमध्ये तिथे पोचलो. इकडे बघा. बाणा हिल्सचे वातावरण म्हणजे कधी क्षणात ऊन तर क्षणात पाऊस आणि कधी धुकं अशा प्रकारचं विविध वातावरण इथं असल्यामुळे आपल्याकडे एखादा लाईट जर्किन किंवा स्वेटर आणि रेनकोट छत्री या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत. याशिवाय दुपारी इथे बफेट जेवण मिळालं, लंच मिळालं आणि खूपच छान विविध व्हरायटी असलेलं आणि इंडियन जेवण 3-4 दिवसांनी मिळालं असल्यामुळे अगदी ते पोट भरून खाल्लेलं होतं. याशिवाय बाणा हिल्सच्या वरच्या भागामध्ये एक फ्रेंच व्हिलेज म्हणून वसवलेलं आहे. अगदी जुन्या काळातल्या इमारती ज्या जशाच्या तशा जतन केल्या आहेत आणि तिथे राहण्याचं पण हॉटेलसारखी पण व्यवस्था आहे. म्हणजे तिथे तुम्ही राहू पण शकता. किमती जरा महाग आहेत, पण ज्याला इच्छा असेल तर तो नक्कीच तिथे राहू शकतो आणि एक रात्र राहून तिथे बाणा हिल्सला त्या भागामध्ये राहून तिथल्याच भागात फिरण्याचा आनंद पण त्यांना घेता येतो. या भागात आपण बाणा हिल्सची माहिती पाहिली आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत मार्बल माउंटन्स आणि दुसरं एक जवळचंच गाव होय ॲन, जे आकाशकंदिलांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि ज्याला एक हेरिटेज व्हिलेज आपण असं म्हणता येईल किंवा युनेस्कोने ज्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे अशा प्रकारचं एक गाव. त्याची आपण माहिती बघणार आहोत आणि ती नक्की पुढच्या भागात बघा. आणि या माझ्या चॅनलला तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि नक्की व्हिएतनामला जाताना हा व्हिडिओ पहा, त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. नमस्कार.